शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान नीलकंठेश्वर महादेवाच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची महानिर्वाण तिथी मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी युक्त द्वादशी असा पर्व काळामध्ये आणि सद्गुरू जनार्दन स्वामीची येलोकीची यात्रा संपली. झाले 35 वर्ष या घटनेला आणि त्यांचं नित्य स्मरण व्हावं. नित्यस्मरा नित्यस्मरा सद्गुरूंना नित्यस्मरा. का स्मरण करावं की आज मनामध्ये अनेक वाईट विचार येतात, त्यांना पळून लावण्यासाठी आणि सद्गुरूचं स्मरण महत्त्वाचं आहे. नाहीतर हे मन आपल्याला कुणीकडे घेऊन जाईल. आणि म्हणून किमान नाही आपल्याला दररोज स्मरण करता येत. निदान पर्वकाळाच्या निमित्तानं आज चांगलं पर्वकाळ हे मार्गशीर्ष महिना आहे. मासामाजी मार्गशीर्षोहम ऋतुनाम कुसुमाकर. भगवंताने स्वतःची विभूती सांगताना 10व्या अध्यायामध्ये हा योग सांगितला आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष महिना आहे, प्रदोष आहे. सगळ्या प्रकारचा दोष या प्रदोष व्रतानं आणि परिहार होतो. म्हणून नाही सोमवार व्रत एकादशी नेनोगत होईल कशी. हे 2 व्रत केलेच पाहिजे. संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी या 2 व्रताला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून देव असा सो पर्व काळ आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीची पुण्यतिथी आहे. तुम्ही कोपरगावहून जाऊन आला असा ना, आम्ही पण काल जाऊन आलो. प्रकृती विकलांग असल्यामुळं रात्रीचा कार्यक्रमाला फार त्रास होतो आणि थंडी सहन होत नाही, ऊन पण सहन होत नाही वयोमानानं. तरी परंतु श्री गुरुमाऊली भक्त मंडळाचं चांगल्या प्रकारचं सौजन्य आहे. गेले 35 वर्षापासून या मंडळीचा सहयोग आहे, सहकार्य आहे. विशेषतः अनुष्ठानाच्या कार्यक्रमामध्ये हे लोक श्रमदान करतात. आणि सगळ्यात आवडणारा विषय सद्गुरू जनार्दन स्वामींना श्रमदान होता. आणि या मंडळीने ते व्रत उच्चारलेलं आहे. आणि म्हणून दर प्रदोषला बरेच लोक येतात, आमच्याकडं प्रदोषला या, आमच्याकडं प्रदोषला या. पण नाही म्हणलं, दोन्ही प्रदोष गेलेले आहे, त्याची सेवा गेलेली आहे. आणि तुम्ही कोणालाही आणून प्रवचनाची सेवा करू शकता. आणि म्हणून द्यावं आज फार मोठा पर्व काळ आहे. साधू संतांची पुण्यतिथी असते. यानं पुण्यार्जन होतं. संसारातून वेळ काढून या 2 तिथी सांभाळल्याच पाहिजे द्यावं. 3 तिथी, एक गुरुपौर्णिमा, एक त्यांची जयंती उत्सव आणि एक पुण्यतिथी. किती जरी कामं असले तरी बाजूला ठेवले पाहिजे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो आमच्या की त्यांनीसुद्धा हे 3 तिथीला किमान जवळच्या विद्यार्थ्यांनी, सेवाधाऱ्यांनी आणि ह्या लाभ घेतला पाहिजे. काय सांगायला पाहिजे, रुद्राभिषेक झाला. असं रुद्राभिषेक होत नाही महाराज. काय सांगायला पाहिजे, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य देणार आहे तो तुमच्या संसारी जीवाला. आणि सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारचं सौख्य देणारा असा रुद्राभिषेक झाला सद्गुरू जनार्दन स्वामींच्या. आणि महानिर्वाण स्थानावर आणि स्फटिकाच्या लिंगावर वाचन नसल्यामुळं मुलांच्या लक्षात येत नाही किंवा भाविकांच्या लक्षात येत नाही की स्फटिकाच्या लिंगाला काय महत्त्व आहे. आता एवढं सांगायला मला वेळ नाही, पण मी कळकळून सांगतो की किमान हे 2 इलेक्ट्रिकवाले किमान या 3 तिथी जरी सांभाळल्या पाहिजे. आणि म्हणून देव या पर्व काळाच्या निमित्तानं आपण ग्रस्ताश्रमी, आपल्याला पुण्याची गरज आहे. म्हणून पुण्यतिथीला तर गेलंच पाहिजे. नाही तुम्हाला लांब जाता आहे तर ठिकठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींचे स्थानं आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि म्हणून किती लांबून लोक येतात. म्हणून या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, बंधू भगिनी, भाविक बंधू, ज्येष्ठ वरिष्ठ
सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. विशेष आणि विशेष म्हणजे गोंधनखेडा भागातून आलेली मंडळी आहे, आदिवासी भागातून आलेली मंडळी आहे आणि ठिकठिकाणाहून आलेली मलकापूर इकडून तिकडून आलेली मंडळी, लांबून लांबून आलेली मंडळी आहे. सर्वांना आणि सर्वांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, या ठिकाणचे गुरुमावली भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांना, अध्यक्ष उपाध्यक्षांना, कोणी महानगरपालिकेचे म्हणा किंवा तालुका पंचायत समितीचे म्हणा, सगळ्या ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माधवगिरी बाबाचं नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. विशेष आणि विशेष म्हणजे श्री एकनाथ भाऊ दिंडे यांची आज प्रसाद पंगत आहे. साधी सायकलवर चहा विकायच्या अगोदर 3 भावंड, आई आणि सर्वांचं प्रपंच चालणं. वडील लवकर गेले, आईला वैधव्य प्राप्त झालं, लेकरं लहान लहान, तरी परंतु त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रपंच उभा केला. 3 भावांना चांगल्या प्रकारचं सोय लावलं आणि आता चांगली नोकरी आहे. कृषी बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी आहे. लहान माईक पाहिजे हो, ते टेबलवर ठेवणारं माईक पाहिजे. हे कीर्तनकाराला जे उभे राहून प्रवचन करतात त्यांच्यासाठी येते. आपल्याला तोंडात माईक घालून बोलायची सवय नाही. मायक्रोस्कोप म्हणतात त्याला. मायक्रो म्हणजे आपल्या डोळ्याला दिसत नाही असं जंतू, अशी आवाजाचं वर्ड माईक पाहिजे. मायक्रोस्कोप आहे त्याचं नाव इंग्रजीमध्ये. संसदेमध्ये पाहिलं का तुम्ही किती लोक असतात? 550 माईक. ठीक आहे, 550 निदान 5 तर आहे, ते पण व्यवस्थित पाहिजे, श्वारपण. अशा प्रकारचं एकनाथ भाऊ दिंड्याचं परिवाराने आजची सेवा उचललेली आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून हा सेवेचा भाग ते उचलतात. काय करायचं म्हणलं, काय तुम्हाला सांगा, आपला ठरलेला कार्यक्रम आहे, पण आता सांगितलं तर तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि प्रदोस्त सोडला. म्हणलं काही नाही बाबा, वरण भात, भाजी पोळी, पोळी म्हणा आणि जिलेबी कंसात केलेली आहे. 2दा प्रदोष सोडायचा असेल तर माझं काही म्हणणं नाही. तुम्ही बाबाजीचा महाप्रसाद घेऊन आला असाल तरीपर्यंत. आणि अशा प्रकारची या परिवाराची सेवा आहे, म्हणून सर्वांना, या परिवारांना आणि धन्यवाद आहे, ऋणनिर्देश करतो, नमस्कार आहे. भेग भगवान आदरणीय सद्गुरुसाहेब परायण वयोवृद्ध श्री परशुराम गिरजी महाराज, ज्यांच्या आवाजामध्ये विशेष प्रकारचं माधुर्य आहे, असे श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज आता चांगल्या प्रकारचं कीर्तन पण करत आहेत. हरिभक्तपरायण सागर महाराजांनी कीर्तन पण त्यांना शिकवलं आहे. चांगली गोष्ट आहे. आम्हाला तर कीर्तन नाही जमत, पण प्रवचन येतं. आणि श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज पूजा करतात सर्वेश्वराची. श्री जयराम गिरजी महाराज सर्व भेग भगवान कोणी प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आमच्या दशनाम संन्यासाची परंपरा आहे. हरिभक्तपरायण मंडळीमध्ये श्री सागर महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री वैभव महाराज, श्री एकनाथ महाराज, सर्वांना हरिभक्तपरायण मंडळींना माधवगिरी बाबाचा जय हरी, जय जनार्दन, नमस्कार, रामकृष्ण हरी. आणि विशेष आणि या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली हे जवखेडून आले. अतिशय लहान मूर्ती पण
कीर्ती फार आहे किंवा कार्य फार मोठं आहे. जवखेड भागात जाऊन पाहतो मी, अतिशय छोटं गाव आहे. काय बुद्धी झाली आता, आपण शिकलेलो असल्यामुळं गरीब लोकांचं शिक्षणाची काय परिस्थिती असते याचा अनुभव मला आहे. आणि म्हणून त्यांना सांगितलं की बाबा, गरीब मुलांना पुस्तक घेता येत नाही. काल एका जणांना विचारलं, तुम्ही एवढे प्रवचन बारीक अक्षरात का लिहायचे? अरे बाबा, ते 20 पैशाला ती 100 पेजची वही होती, ती सुद्धा भेटत नाही. म्हणून मी बारीक अक्षरात सद्गुरू जनार्दन स्वामीचे प्रवचन 1978 सालापासून लिहिलेले होते, बाबाजींच्या महानिर्वाणापर्यंत. 20 पैसे म्हणलं, तर अशा गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च लागतो, तर तुम्ही निदान किमान त्यांना अभ्यासिका म्हणजेच MPSC UPSC जे कलेक्टर होतात, तहसीलदार होतात, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर होतात, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी लायब्ररी काढली. काल परवा एका जणाने 2 गठोडे पुस्तक आणून दिले. 1000 पानाची पुस्तकं असतात महाराज, काय सांगाल पाहिजे. आणखीन एका जणाने आणून दिले. म्हटलं, तुम्ही फक्त काढा तर खरी, आपाप देईल देव. एक पुस्तकाचे 1000 1,500 रुपये किंमत आहे. पूर्ण गाडी भरून पुस्तक पाठवले. आणि म्हणून म्हणून काय रे मोठं आहे, करायचं ते शिकलेलं नाही जास्त, त्यांना आपण दिलेलं वाचतासुद्धा येत नाही. कारण आपण सांगायचं तात्पर्य की काशे माऊली महाराज आले. आणि विशेष प्रक्षेपण करणारे मंडळी आमचा रोहन भाऊ आहे आणि समाधान भाऊ आहे, जे प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. आणि साऊंड सिस्टीमवाली मंडळी आहे, त्यांना पण नमस्कार आहे. ज्ञात अज्ञात सर्वांना नमस्कार करून आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे एक सद्गुरू जनार्दन स्वामीचं थोडंफार चरित्र शेवट आणि सांगण्यासाठी एक श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक घेऊन आपली सेवा हरिभक्तपरायण राठोड महाराज पण आले आहेत. श्री नवनाथ महाराजांचे पिताश्री आहे. फार हरिभक्तपरायण मंडळीमध्ये चांगल्या प्रकारचं गायन वगैरे करतात. आणि म्हणून कोण राहिला असेल अज्ञात, सियाराम सबजय, जे आदिवासी भागामध्ये छत्तीसगड म्हणा, या मध्य प्रदेश म्हणा, गुजरात म्हणा, झारखंड म्हणा, अतिशय दुर्गम भाग आहे महाराज. तुम्ही पाहते नक्षली भागे, जंगल जास्त आहे, अशा ठिकाणून आलेले हे श्री तुळशीकृत रामायणाचं पाठ करतात आणि त्याचं शिक्षण घेतात. आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून धर्माचं फार मोठं कार्यक्रम हा एकल संस्था करते आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. हम मराठी में बोलते हैं, आपको समझता है कि नहीं मालूम नहीं, मगर हमारा शिक्षण पूरा मराठी में हुआ है. हिंदी इतनी अच्छी आती नहीं, हमसे मराठवाड़े की हिंदी और अच्छी है. उसको मिक्स की हिंदी कहते हैं, सेमी हिंदी. जैसे सेमी इंग्लिश है ना, तसं सेमी हिंदी. हमारे गुरुदेव की वही भाषा थी. प्रयत्न केला तर होऊ शकतं, पण आता प्रयत्न करायचा वेळ निघून गेला. आणि म्हणून सर्वांना वंदन करून आनंदकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला ज्ञान योग समजून सांगताना श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान अशा महापुरुषांचं वर्णन करतायत. मनुष्याणां श्री भगवान उवाच मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतपि सिद्धये यतामपि सिद्धानां कश्चिन्मावेत्ति तत्त्वतः. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतपि सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मावेत्ति तत्त्वतः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. मराठीमध्ये भाषांतर आहे, ज्याला भावार्थ दीपिका म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ते पै या मनुष्याच्या सहस्रेषां
माझी विपाली याची येत दिवसां तैसे या दिवस केसरा बहुवसां माझी विरळा जाणे तैसे भरले या त्रिभुवनां हातो एक एकूच सांगू अर्जुना निवडून की जय म्हणून सामान्य गा नोहे हे सांगता वडील गोठी गा पाय परी हे बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐकम बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव हरी भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे द्यावं. हे पोटात गेलं पाहिजे. हे काही तोंडानं खायची गोष्ट नाही, पदार्थ नाही. हे कानानं ऐकण्याची गोष्ट आहे. याला पराभोजन म्हणतात. हा रस आहे, ब्रह्मरस आहे. जसं आपण फळाचा रस घेतो तर आपली भूक शांत होते, शरीराला पोषक असं द्रव्य मिळतं. तशाच प्रकारचं बुद्धीला पोषक असं द्रव्य जर कोणतं असेल द्यावं हो तर श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणजेच आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकही संसाराचा कोणताही विषय, माऊली तर ब्रह्मचारी होते, परंतु संसारातला कोणतीही समस्या, कोणताही विषय ज्ञानेश्वरीतून सुटलेला नाही. हा अभ्यासू लोकांसाठी आहे. कोणताही सासू सुनाची असो, भावाभावाची असो, समाजाची असो, देशाची असो, तालुक्याची, जिल्ह्याची असो, सगळ्या प्रकारची समस्या जर पाहिजे, याचं निराकरण जर पाहिजे असेल तर श्री ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणजेच श्रीमद भगवद्गीतामध्ये आहे. तुम्ही म्हणतात की भगवद्गीतेमध्ये आर्थिक काय नियोजन आहे. श्री माऊलीने बऱ्याच ठिकाणी हा गुरु गोत्र अग्निपूजे निमित्तादे भजे द्विजे ते पितरोदेशी करीस ऐसा विनियोग जो करी आपल्या कुटुंबियाशी भोजन करी. असं विनियोग शब्द अर्थशास्त्रच आहे. कोणतंही आर्थिक नियोजन आयोजन करता नाही आलं तर काय मग अर्थ नाही होत. द्रव्य साचत नाही. आपण जसं बँकेमध्ये पैसे टाकतो त्याचा विनियोग पुढच्यासाठी कामाला येईल असं म्हणून करतो. म्हणून कोणताही विषय ज्ञानेश्वरीमध्ये अपयश नाही. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र एवं एको मंत्र तस्य नमामि आणि कर्म्यप्य तस्य देवस्य सेवा. सगळे सब शास्त्र का मतितार्थ श्रीमद् भगवद्गीता में है. वही ज्ञानेश्वर माऊली ने उसको मराठीमध्ये ट्रान्सलेशन किया आहे. म्हणजेच मराठीमध्ये भाषांतर केलं द्विभाषा. जसं संत तुळशीदास महाराजांनी प्राकृत हिंदी भाषेमध्ये रामायणाचं आणि वाल्मिकी रामायणाचं भाषांतर केलं, तशाच प्रकारचं भाषांतर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे महाराज. म्हणून द्या हो काही गवनं थोडा वेळ काढून तरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी
ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सनित्याची लोटांगणी जनित्याची लोटांगणी जनी लोटांगणी जनी लोटांगणी जनी ज्ञान होय मुढा ज्ञान होय मुढा हत्ती मूर्ख त्या दगडा हत्ती मूर्ख त्या दगडा डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी हो डोळा पाहावी डोळा पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी 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 भगवान सांगतायत मनुष्यानाम सहस्रेषु. सगळेच भगवंताची भक्ती करतात तर सगळ्यालाच भगवंताच्या प्राप्तीचा लाभ होतो का? अर्जुनाने विचारलं की देवा सगळे भक्ती मार्ग करतात, ज्ञान मार्गाने जातात, उपासना करतात, सगळ्याला प्राप्ती होते का? अर्जुना सगळ्याला प्राप्ती होत नाही असं नाही. एखादा चांगला श्रीमंत आहे तर तो विमानानं प्रवास करतो, थोडा गरीब आहे तर तो रेल्वेनं जातो, थोडा आणखीन गरीब आहे तर लाडकी बहीण अर्ध भाडं, त्याच्यापेक्षा आणखीन कमी असलं आमच्यासारखं 70 वर्षाचं वय असलं तर फुकट एसटीचा प्रवास. तशाच प्रकारचं अर्जुना कोणत्या का मार्गानं होईना पण तो माझ्याकडेच येतो. अहम ही सर्व या ज्ञानम, मी त्याचं सर्व त्याचा जो काही भक्तिमार्गाचा भाग आहे तो मी अंगीकार करतो, पण थोडं वेळेनं त्याचे कर्मक्षय झाल्याशिवाय नाही. आणि म्हणून देहो या ठिकाणी मनुष्यनाम सहस्रेषु म्हणजे हजारात एखादा. याचं प्रमाण असं आहे, आता जे अभ्यासू आहे गीते त्यांना सांगतो की 1000 माणसामध्ये एक, बरं का, 80,000 त्याच्यामध्ये एक, 80,000 त्याच्यामध्ये एक, असे 10पर्यंत करायचं तेव्हा एक. मनुष्यानाम सहस्रेषु असं 10पर्यंत किती चाळणी आहे? चाळणी अशी महाराज की चांगलं चांगलं धान्य खाली टाकते, सुताळ्या खराब ते वर टाकते, सूप चांगलं चांगलं धान्य मागं घेतो, खराब खराब काढून टाकतो. अशी चाळणी लावली देवानी. मनुष्यनाम सहस्रेषु म्हणून एखादाच, सगळ्याला नाही. म्हणून याची कोणी केलेली भक्ती वाया जाते का? नाही नाही, नाम जपता वाया गेलं ऐसं कोणी ऐकेला. तुमच्या कुवतीप्रमाणे ठिकठिकाणी मुक्काम करून, आता नर्मदा परिक्रमा काही लोक 108 दिवसातच करतात, कोणी 6 महिन्यात करतात, कोणी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात करतात. जशी आपली पात्रता असेल तसं तसं हळूहळू. एक सांगितलं की नांदूर किती लांब आहेत, त्यानं सांगितलं 8 किलोमीटर इथून. रात्रीची वेळ आहे, आता लाईट नाही, हा कंदील घ्या आणि जा. ते म्हणे का हो, कंदिलांत इथपर्यंत दिसतं, 8 किलोमीटर कुठं दिसतं? तो हुशार होता रोहनसारखा. तो म्हणे हा कंदील हातात घ्या, तुम्ही पुढं पुढं चाला, 8 किलोमीटर तुम्हाला हा उजेड दाखवेल. उजेड तिथपर्यंत जातो का? नाही नाही, तुमच्या हातातल्या कंदिलाच्या साह्यानं. म्हणून तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय. एक आंधळं कंदील घेऊन चाललं. दुसऱ्या एका शहाण्या माणसाने, जाऊ तुम्ही आंधळे, तुम्हाला दिसत नाही, तुम्ही का बरं कंदील घेऊन चालले? मग बाबा मी आंधळ आहे खरं आहे, पण चांगले डोळ्यावाले आदळू नये माझ्यावर म्हणून कंदील घेऊन चालले. चांगले डोळ्यावाले आदळतात ना, डोळे असून आदळतात. पुरं हिरो मागं होंडा, गप्पा करीत चालतात. पुढं नाही सांगत मी तुम्हाला, एकमेकाला गुदगुल्या पण करत असतील, मग धडकतात कुठं. मग वाटी सरकली आणि स्क्रू टाका, अमुक टाका, तमुक टाका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय.
म्हणून द्या हो हे सगळ्याला नाही, म्हणजे याचा अर्थ जे वाया जात नाही. नामजपता वाया गेला, कोणी वाया जाणार नाही. भक्तिमार्गाचं साधन असं आहे, त्याच्यात वाया जाण्याचा संबंधच नाही. फायदाही फायदा आहे, तोटा नाहीच. अरे उरफाटे ते नाम घेता वाचे, पर्वत नाशले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे. राम म्हणता येत नव्हतं असं काही लोक म्हणतात की वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं, कारण तो दररोज मारामारच म्हणायचं. मग संत अशा असतात की त्याच्या पद्धतीनं शिकवतात. ज्या परिस्थितीची जी योग्यता आहे त्याच परिस्थितीचं त्या काळामध्ये तसं शिक्षण देतात. हा दररोज मारामारच करतो ना, मग मारामारच म्हण, राम नको म्हणू. गुरुफाट ते नाम घेता वाचे, कारण हा दररोज मारतोस. असं म्हणतात की महर्षी नारदच नव्हते, सप्तऋषी पण बरोबर होते. सगळ्यांनी विचार केला. महर्षी वाल्मिकी रामायणमध्ये सांगतायत की सर्वांनी विचार केला की याला राम म्हणता येणार नाही, कारण दररोज हा मारामारच म्हणतो. आपले दररोज मारामारीच आहे, त्याच्यामुळं आपल्याला तिकडं काही मारामारी झाली तर कोणी म्हणतं तिकडं काय शाळा झाली. मग शाळा एवढी कमी दर्जाची आहे का? तिकडं काय शाळा झाली. अरे देवा हो, शाळा हे विद्याचं मंदिर आहे, सरस्वतीचं मंदिर आहे. त्याला अशा भानगडीमध्ये तो शब्द वापरायचा का? कुठंही वापरतात काही शब्द. एका विद्यार्थ्याला 40% मार्क पडले. त्याच्या बापानं त्याचा मार्क मेमो पाहिला. अरे 40% मार्क आहे. नाही म्हणे पप्पा 80% आहे. मग हे 40% कुठे आहे म्हणे आधार कार्ड रिलीज झालं का मग 40% आपल्या खात्यात जमा होणार आहे. आता तुमचं आधार कार्ड लिंक झालं की 1500 रुपये आपोआप. दिवाळीच्या अगोदर झालं तर फारच चांगलं झालं. काय केलं तर खूप मिळाले. आमच्या मराठवाड्यात तर ते पिकाचा विमा, नुकसान भरपाई. बाबा एक जण आलो म्हणे, म्हटलं कसं काय पीक पाणी पण चांगलं आहे म्हणे, पण 1 लाख रुपये मिळाले सरकारकडून. म्हणून काय झालं? नुकसान भरपाई. म्हणून नुकसान तर काही नाही, भरपाई कशी मिळाली? असं पण आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. म्हणून अशा द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामीसारखे असे महापुरुष असतात. ते जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. विचार करा द्या हो, 80-90 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये 96 कोळी मराठी कुळामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म झाला, पाटील कुळामध्ये. आता ज्यांचं वय 70-80 वर्षाचं आहे त्यांना गावची पाटीलकी तुम्हाला समजत असेल, डोळ्यासमोर आणा. पाटलाचं काय थाट असायचं. बाया असं पदर घेऊन, पाय ते चप्पल हातात घेऊन त्यांच्यासमोरून खाली पाहून जायचे. इतकं धाका असायचं पाटलाचं. अशा परिस्थितीमध्ये, अशा कुळामध्ये, आणि भक्तिमार्गाचं बीज कुठून आलं? एका व्याख्यान करता होतं, एक मराठी माणूस खूप गोड बोलत होता, जसं आता सागर महाराज बोलतात तसं. ते व्याख्यान करताना सांगितलं की एवढा मदाळ आणि सौम्य भाषा मराठी कुळामध्ये कशी काय आली? शिवाय आणखीन पाटील कुळामध्ये अशी मदाळ म्हणजे मदासारखी गोड भाषा, मदाळ भाषा. ते आता साहित्यिक इथे, आणि एवढी गोड मंजूळ भाषा, एवढं विनय त्याच्यामध्ये. अरे बाबा, हे शिक्षणानं येऊ शकतं, हे विद्यानं येऊ शकतं. तसं येतं की सद्गुरू जनार्दन स्वामीचं काही पूर्वजन्मीचं असेल महाराज. म्हणून या 96 कोळीमध्ये लहानपणापासूनच बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू बाजले, बाळपणी ज्या माय म्हाळसा पाटील सोकुळ
लहानपणापासूनच हे संस्कार काय आहे की गीता तत्वज्ञान सांगते की तततम बुद्धि संयोगम पौरदेहिकम, पीछे का रहता है वो सब, अभी का नहीं। आप जो आए हैं पीछे का सत्कर्म हुआ होगा आपके हाथ से, तब आइए इधर। दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, झारखंड कहाँ, महाराष्ट्र कहाँ, जनार्दन स्वामी का आश्रम कहाँ, नांदूर कहाँ, यहाँ जिलेबी पर आपका नाम है, इसीलिए आए। तसं येतं कोणी, आम्ही कुठले काय संबंध नाही, काही नाही, तरी का आलो म्हणून द्यावं। हे सर्व गोष्टी पूर्व प्रारब्धाचं आहे। तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला संत दर्श निहाला, संत दर्श निहाला। शिवगिरी महाराजांचे वडील वारकरी संप्रदायाची दोन्ही वाऱ्या नित्यनेमानं करायच्या आणि दर एकादशीला सद्गुरू जनार्दन स्वामींचा शिवपुरीला आश्रम आहे, तिथं एकादशी दिवशी जायचे। का रे पांडुरंग झाली का वारी? म्हणे हा बाबाजी झाली वारी। पण खरं सांगू का बाबाजी, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मला असं वाटलं की जनार्दन स्वामीच्याच पायावर डोकं ठेवलं, वर पाहतो तर जनार्दन स्वामी दिसते मला। एक शब्द आहे, आसन प्रवचनाची कॅसेट आहे, अरे पांडुरंग मी काय एका जन्मापासून आहे का, एका जन्मापासून उभा आहे का, युगे 28 वेटेवरी उभा, ही परंपरा आहे। म्हणून मनुष्यानाम सहस्रेश, सहस्रवर वर्षापासून ही परंपरा, दिव्य महापुरुष येतच असतात जातच असतात। मी दुष्टाचे कोळ निर्दळी आणि सज्जना करवी गुढी उभारावी विवेकाची, मी विवेकाची काजळी झाडी, भगवंताने सांगितलं या 4थ्या अध्यायामध्ये। परित्राणाम साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। म्हणून द्या हो, उपजत अशी बुद्धी आहे का? म्हणून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो की सद्गुरू जनार्दन स्वामी हे स्वयंभू संत आहे। मार्गदर्शनसुद्धा गरज पडली नाही, शास्त्रच गुरु मानून नंतर नागाबाबाकडून दीक्षा मिळाली तो भाग वेगळा, पण शास्त्रालाच गुरु मानून शास्त्र अभ्यास केला 16 वर्ष। राही उभा जो ध्यान जळे शिवनामाची जपे ओळी, राही उभा जो, राही उभा जो ध्यान जळे शिवनामाची जपे ओळी, तनु कायाही होय लोळ, तनु कायाही होय लोळ, देह शिवनामे रंगले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। म्हणून द्या हो, लहानपणापासूनच असा संस्कार आई संस्कारित। वडिलांचं तर पाटीलकी असल्यामुळं, पण आईचे वडील जे किसनराव मोहिते पाटील होते ते भगवान शंकराचे अनन्य भक्त होते आणि त्या बाबाजी 12 वर्षपर्यंत वडिलांना माहीतच नाही कोण आहे जन्म झाल्यापासून। 12 वर्षानंतर मला सांगा आजोबाच शिकवतात, हे तुझे पप्पा, हे तुझी मम्मी, हे तुझे फादर इन लॉ, मदर इन लॉ, ही तुझी मम्मी, ही तुझी मदर, काय शिकवलं असेल? शिवनामाचं बाळकडू लहानपणीच पाडले गेलो महाराज। म्हणून माझी विनंती सर्वांना की लहानपणापासूनच मुलांना शिकवा। पाहिजे छोटे मुलं आहेत काही बाबाचं दर्शन घ्या, आता
रायते महाराज, कृष्ण महाराज रायत्याला 2 आवळे जावळे. बाबाचं दर्शन घेतात, किती वेळेस दर्शन घेतात तर समजत नाही. आणि काही पोरं असे उलटे केले तर नाही घेत दर्शन, मोठ्यानं बेकाड वाचतात. का बरं असं? आणि म्हणून द्या हो, लहानपणापासून बाबाजी खेळायला जायचे पूर्णा नदीच्या काठावरती वेळ, काय कोणती नदी ती? शिवना. मुलं काही खेळायचे, पण बाबाजी वाळूची पिंड करून त्याच्यावर अभिषेक करायचे. मग तेच पुण्य कामाला येतं द्या हो. पूजा अभिषेकासारखं भगवान शंकरला आवडणारं कोण नाही. भगवान शंकर तुम्हाला सांगितलं संतोषजी महाराज, भगवान शंकर को जल प्रिय है, भगवान नारायण को तुलसी प्रिय है, भगवती पार्वती को आणि लाल पुष्प प्रिय आहे, भगवान गणेशाला दुर्वा प्रिय आहे, विठ्ठलाला तुळशी, विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या वेल शोभिरवा. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या वेल शोभिरवा. म्हणून द्या हो, तुम्ही संसारी जीव आहात, विद्यार्थी आहात, दवा आणि दुवा दोन्ही पाहिजे. स्वतःचा अनुभव सांगतो आम्ही की दुवालाच महत्त्व दिलं आपण. खरं सांगतो तुम्हाला, जनार्दन स्वामीचं काय रे ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत शिकायचं तर शिकू, नंतर भरपूर आयुष्य पडलं आहे. म्हणून परीक्षा असो की काय असो, जनार्दन स्वामींनी सांगितलं ना, अरे उद्या पेपरनं आज जनार्दन स्वामीकडं नाही भाऊ, एवढ्या 2 दिवसानं सेकंड इयरची परीक्षा होती. विनोद ऐक, शिवप्रसाद ऐक म्हणा बाबा, परवा दिवशी आमचं पेपर आहे. अरे भाऊ एवढे झाडं लावून जा. ही तर नारळाचे जे झाडं आहे ना, 74 साली आले ते देशमुख साहेब होते, चंदू पाटलाला माहिती, 100 झाडं आणून दिले त्याने, चिक्कूचे, नारळाचे. आम्ही 2-3 ते 3 जण होतो. एवढे झाडं लावून द्या बाबा, इथं शहर वस्ती, कोणी श्रमदानाला येत नाही, तेवढे लावले. आता उद्या पेपर, आज जायचं औरंगाबादला, संभाजीनगरला. आता भाड्याला पैसे कुठे? रेल्वेनं जायचं 6 रुपये 25 पैसे तिकीट. निघालो आम्ही, बाबाचे दर्शन घेतलं, विभूती घ्यायचे. बरं कसं काय जाणार तुम्ही? आता जाऊ बाबाजी रेल्वेनं, WT विदाऊट तिकीट, आपल्या मामाचीच गाडी येते. अरे म्हण नसं नका, लय वेळ होईन त्यानं जायला, येते वेळ येत नाही, जात नाही, रेल्वेचं काही सांगता येत नाही. तिथे एक जण आलं, कुठं जायचं बाबाजी पोरांना? म्हणे यांना औरंगाबादला जायचं आहे. माझी वैजापूरपर्यंत गाडी आहे, आणि तिथून पुढं बी सोडून देतो मी त्यांना नाशिक. इथंच या गेटचं काम चालू होतं. दुसऱ्या दिवशी परीक्षा, तरी 57% मार्क आहे. कौतुक केलं बाई माझं, शाबास. दवा आणि दुवा कशाला प्राधान्य द्यावं? अरे ही विभूती निघून गेली, काय राहिलं जीवनाचं? आहे तोपर्यंत फायदा करून घ्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत हा माल गुरुचा, हा माल जनार्दन गुरूंचा, हा माल मी तयांचा, हा माल जनार्दन गुरूंचा, हा माल मी तयांचा. असे अनंत लोकांवर उपकार करून संत येतात महाराज. म्हणून अर्जुना, हे सामान्य नाही बाबा, नाही नव्हे तो महिमा सामान्य संतांचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामी सारख्या असं महान सत्पुरुष जीवनात आलं हे समजून घ्या. की कोणाच्या जीवनात आलं नसेल 35 वर्षापासून, पण त्यांचं अनुकरण करणारे महात्मे लोक आहेत, ते सांगतात त्यांचं चरित्र, त्याप्रमाणे ऐका. काही एकदम इतकं ज्ञान होतं सद्गुरू जनार्दन स्वामीला, पण इतकी विनम्रता होती महाराज की काय सांगायला पाहिजे. मला काही कळत नाही, माझ्यास मी फाटका तोटका आहे, असा लंगडा पांगळा आहे, आणि बारदान
माझ्या गुरुचं वागणं गमती गमतीचं बाबा गमतीचं बारदान नेहम संगतीचं बाबा संगीत माझ्या गुरुचं वागणं गमतीचं बाबा गमतीचं कष्टात मूर्ती डुबायची आज फक्त पीस आज जास्त नाही, जिलेबी आहे पण आता काही इलाज नाही, प्रदोष आहे, आज फक्त पीस मुक्तानंद महाराज एकाच व्यासपीठावर संपूर्ण विश्वामध्ये ओम नमः शिवाय या महामंत्राचा जिन्होंने प्रचार किया है, महान मुक्तानंद स्वामी चिद्विलासानंद उनकी शिष्या पूर्ण प्रदेश में ओम नमः शिवाय या महान मंत्राचा प्रचार, ध्यान योग का प्रचार किया उन्होंने। ईश्वरी साक्षात्कार एक व्यासपीठ में बाबा जी का प्रवचन हुआ तो सांगे इतना बड़ा ज्ञानी हो के बारदान पहनता है इतना ज्ञान है, आप इतना ध्यान योग में साधना की है, तर ऐसा क्यों रहते? आता बाबाजीची हिंदी, मेरा स्वभाव आहे बाबा ऐसा, मला साधं राहणं आवडतं, सिम्पल लिव्हिंग आहे, अजिबात गर्व नाही, आणि ज्ञानाच्या अंगी गर्व आहे, तपस्याच्या अंगी राग आहे जरूर, पण राग शांत होऊ शकतो त्याला अभ्यासाची जोड असेल, हे प्रमेय. तपस्याच्या अंगी राग आहे जरूर, पण राग शांत करायसाठी अभ्यास आहे, पण ज्ञानी नुसता अभ्यासच करतात, तपस्वी राहत नाही, आणि म्हणून त्यांना गर्व येतो. कालिदासाला गर्व झाला, मग इथनं मी किती ज्ञानी आहे. भोजराजा तुम्हाला माहिती आहे दृष्टांत जोर आहे. चालल्या रस्त्यानं तरी एक बाई होती, आपल्या घराजवळ काही भाजी वगैरे लावली, ती खुरपीत होती, म्हातारी होती बिचार. म्हणता सांगतो ती म्हातारी कोण होती. आता हे शेताच्या बांधावरून चालले, म्हणजे त्या आजीला विचारा हा रस्ता कुठं जातो, सगळं माहिती होतं त्यांना, पण उगाचच खोळचटपणानं महाराज किती पाण्यात आहे, मग काही विचारतात, काही लोक काही प्रश्न विचारतात. आता काही महाराज ठगतात. मी स्पष्ट लिहून देतो की या क्षेत्रातलं मला ज्ञान नाही आहे, कृपया हे विचारू नका. कोणतंही असो, आमच्या क्षेत्रात सुद्धा असो, आम्ही ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या सर्व क्षेत्राचं ज्ञान माझं गिरलं आहे असं समजू नका, तुम्ही सर्वज्ञ असं समजू नका. पण काही माणसं काहीच नसताना पण सर्वज्ञ समजतात. संतोषगिरी बाबाला एक भजन बाबाजी नेहमी म्हणायला लावायचे, काय शून्य काय अल्पविद्या हां अल्पज्ञानपरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण, मजवरी ज्ञानी कोण आहे. मी बाबा लहानपणीच म्हणायला लावायचे. एवढी विनम्रता येते का लवकर. आता ती म्हातारी होती, तिनं असं वर पाहिलं, राजासारखा वेश आहे, चांगल्या प्रकारची शेरवानी आहे, चांगल्या प्रकारचं खालीवर पाहिलं तिनं. म्हणे बाबा हा रस्ता कुठंच जात नाही, जाणारे येणारेच जातात. कळलं का तुम्हाला? हा रस्ता कुठं जातो म्हणे, हा रस्ता कुठंच जात नाही, जाणारे येणारेच जातात. दोघं चाड झाले की म्हातारी काही उन्हानं ढवळी झालेली दिसत नाही, आमच्या अनंताच्या आईसारखी नाही. सांगितलं की तुम्ही कोण आहे. आता यांना प्रश्न विचारला, तिनं उत्तर दिलं, मग हिला प्रश्न विचारायचा अधिकार प्राप्त झाला ना. मग तुम्ही कोण आहे म्हणे, आम्ही राजे. खरं सांगितलं म्हणे राजे नाही, म्हणे आम्ही राजे नाही, प्रवासी आहोत, आम्ही प्रवासी. तिनं सांगितलं प्रवासी जगात दोनच आहे, एक सूर्य आणि चंद्र. मग तुम्ही कोण आहे. त्यांचा तर फेजच उडाला. कालिदास म्हणे आता कने साधू म्हटलं ना तर सोडून देतील बा, साधूला जवळशी लोक सवलत देतात. आजी आम्ही साधू आहोत, साधू जगात दोनच आहे, निर्लक्षणीय एक अंडरलाईन. साधू जगात दोनच आहे, एक सत्य आणि शील. जो सत्य बोलतो आणि शील राहतो तोच साधू. शीलस्य परमभूषणम, शीलवान तोच सहन करतो, आणि सत्य बोलतो तोच साधू आहे. आपण तर पहिल्यांदाच खोटं बोललो म्हणून या म्हाताऱ्यांना तिसरा फ्यूज गेला. सत्य आणि शील दोनच साधू आहे जगामध्ये. शेवटी सांगितलं की आजी
आम्ही राजे आहोत, हे भोजराजे आहेत, मी त्यांचा प्रधान आहे. राजे जगात दोनच आहे म्हणे, एक यमराज आणि एक धर्मराज. मग सांगा तुम्ही कोण आहे? साष्टांग लोटांगण घातलं कालिदासनं. वर पाहत होतं, जय 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 वीणा वीणा पाणी, जय 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 वीणा. शिव कल्याणी मात भवानी, शिव कल्याणी मात भवानी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी. आई तुम्ही, अरे बेटा, किती जरी ज्ञान झालं त्याचा गर्व नाही. विद्या विनयेन संपन्ने, तू विद्यावान आहे, ज्ञानी आहे. तुला अशा प्रकारचा गर्व होऊन तुझी विद्या क्षीण होऊ नये म्हणून मी या रूपामध्ये तुला दर्शन दिलं. अशी ज्ञानाची गर्व धरू नये, गर्वानं ज्ञान क्षीण होतं. आणि म्हणून हो सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये अशा प्रकारचं ज्ञानेश्वर माऊलीसारखा विनय आहे. भगवान श्री जगद्गुरू तुकाराम महाराजसारखं वैराग्य आहे. श्री संत एकनाथ महाराजांची शांती आहे. आणि संत निळोबाराया जे संत तुकाराम महाराजांचे सदशिष्य आहे. पांडुरंग स्वतः समोर उभे राहिले तरी परंतु निळोबारायाने सांगितलं की पांडुरंगा, तुला नाही बोललेलं बाबा, मी माझे गुरुदेवांना बोललो, माझे गुरुदेवांचं मला दर्शन व्हावं, त्यांचा अनुग्रह मला प्राप्त व्हावा म्हणून मी या ठिकाणी अनुष्ठान मांडलं. आणि म्हणून हो अशी निळोबारायासारखी निष्ठा अशा सर्वांचं एकमेव जर कोणतं असेल व्यक्तिमत्व म्हणा, संत म्हणा, सत्पुरुष म्हणा, सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये आहे. अशा प्रकारचं आपल्यासारख्या अज्ञानी जनांना अनेक प्रकारचा भक्तिमार्ग दाखवला आणि चांगल्या प्रकारचं सत्कार्य आपल्या करून घेतलं. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देव, यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान देव. स्वधर्म सेवा वृत्ती सनातन, स्वधर्म सेवा वृत्ती सनातन. सद्प्रभूचा महिमा, जनार्दन सद्गुरूचा महिमा. भारती निष्काम यतीवर मौन गिरी मुनते, जय जय आरती निष्काम यतीवर मौन गिरी. अध्यात्मासाठी मंदिरं बांधले, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून भौतिक जीवनामध्ये यांना आधार शिक्षणाचाच आहे, दुसरं काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे त्यांच्या समाजाला, तुम्हाला लोक बाजूला ठेवतात ना, तुम्हाला याच्यात दुसरं कोणतंही साधन नाही, फक्त तुम्ही शिका, स्वतःला कमी समजू नका, शिक्षणानं तुमची प्रगती होईल. त्या महामानवाने सांगितलं तेव्हा कुठं शिक्षणामध्ये. आणि त्यांच्यानंतर त्यांना जो प्रेरणा मिळाली महात्मा ज्योतिबा फुलेकडून किंवा शाहू महाराजाकडून, तर त्यांनीसुद्धा शिक्षणाविषयीच बोललेत. म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आता पुढचं जीवन संस्था असो, संसार असो, यंत्रयुग आलं, कॉम्प्युटराईज झालं, तर या क्षेत्रामध्ये शिक्षणाची अत्यंत गरज आहे. काय करा बाबा, हा शाळेतच जात नाही. अरे म्हणलं आई काही करा पण त्याला शाळेत घाल. असं न करू, पुढचं जीवन त्याचं आंधळं होऊन जाईल. विद्येविने मती गेली, मतीविने गती संपली. महात्मा ज्योतिबा फुले, गती राहणार नाही आई, जाऊ दे त्याला, काय लागत असेल ते त्याला खाया प्यायला दे, पण त्याला शाळेत घाल. असं वाटतं काय काही खेड्यातले मुलं नाही जात शाळेत, पण आता बरेच जायला लागले. आता चांगलं झालं. आदिवासी भागात आम्ही शिक्षणाबद्दल बरोबर बोलत, आता किती मोठे मोठे मुलं शिक्षण झाले. म्हणून हो शिक्षणाची व्यवस्था केली, अध्यात्माची शाळा काढल्या, मंदिराच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, स्वाध्याय यज्ञ दररोज. धन्य त्याची जिने कथा निरूपणे जन्म गेला. सकाळी दररोज प्रवचन. काय प्रवचन, आता जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा कळतं की बाबाजी काय रहस्य सांगायचे. आणि छोटे छोटे मुलं हो,
धर्म करा धर्म हे 15-20 पुढं बाबाजी म्हणजे काय किंगऱ्या वाजत हे पण लहान होते त्यावेळेस, काय किंगऱ्या वाजत लहान लहान पोरं मागं म्हणायचे. आणि इतकेच धर्मप्रमेय सांगायचे. आता त्या भूषण चोपड्याचं धन्यवाद दिलं पाहिजे. दररोज बाबाजींचं प्रवचनाची एक क्लिप आहे ती खरवाच, त्यावेळेस टेपसुद्धा साधारणच होते, पण त्यांनी एवढं चांगल्या प्रकारचे लाख रुपयाचं आता चांगली यंत्रसामुग्री घेऊन बाबाजींचा सॉफ्ट आवाज केला. देव हो. आम्ही सुभाषचंद्र बोसची 1.5 मिनिटाची कॅसेट आहे फक्त व्हिडिओ, महात्मा गांधी 1.5-2 मिनिटाची, पंडित जवाहरलाल नेहरू फक्त शपथविधीची कॅसेट आहे 1-1.5 मिनिटाची. आणि आता किती कॅसेट सोन, मागून कॅमेरे, पुढून कॅमेरे, नवरदेवाचे पाहतो मी, इकडून कॅमेरे तिकडून कॅमेरे. काहीचे डोके येतात तर काहीचे पाय येत नाही, काहीचे पाय येतात तर काहीचे डोके येत नाही. मग करतात जोडजाडक हे लोक, चांगलं करून देतात. काय भाग्यवान आहे. आता ह्याच पुढचा युग आहे. मग संस्था असं त्या ठिकाणी शिक्षणाची प्रगती झालेलीच पाहिजे. तसेच लोकांचं काम आहे पुढं, नाहीतर मग काय सरकारचे कायदे सर्व कॉम्प्युटराईज किंवा सरकारचे नवीन कायदे ते जर मुलांना आणि तुमच्या संस्थेला माहीत नसेल तर मग पुढं कसं होईल. म्हणून सुशिक्षित लोकांचं पुढं कोणत्याही क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रातसुद्धा त्याचीच आवश्यकता आहे. नाहीतर मग दम मारो दम मिट जायगा. आता कुंभमेळा येईल पहा तुम्ही, नुसतं तिथून गेलं तरी तुम्हाला नशा येईल, एवढं दूर. काय कारण आहे याला. मुळात अध्यात्मच समजलं नाही महाराज. आणि साधू म्हणून राहायचं, मी असं आहे, मी तसं आहे, मी साधू आहे. अरे बाबा एवढं मोठा कालिदास, अरे एवढं तुझ्या कालीची कृपा आहे, तुला चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या काली मातेनं दिलं, तू अशा प्रकारचं गर्व करू नकोस, म्हणून मी तुला दर्शन दिलं. म्हणून जनार्दन स्वामींना द्या हो अशा प्रकारचं सर्वसामान्य समाजाला शिक्षणाला दिलं. आणि बाबाजी तुम्ही लहानपणीच का बरं नाही सांगितलं मला संन्यास घ्यायचं. आता संतोषगिरी सांगतात म्हणजे मला कोणतरी एखादा ग्रॅज्युएट शिष्य पाहिजे होता, म्हणून मी तुझं शिक्षण केलं. तुझं नाही म्हणले काही, तुमचं शिक्षण केलं. सांगायचं तात्पर्य की तेव्हा 100 वर्षापूर्वी सुद्धा जनार्दन स्वामीला शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी, ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी. दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी, दीन बालके वसतिगृहातून धन्यवाद उजळी. शिक्षण सगळं सर्व कार्य संपल्यानंतर शेवटचे 75 वर्षे केलं महाराज. रात्रंदिवस कष्ट, एवढे कष्ट, एवढं निष्काम कर्मयोग, न भूतो न भविष्यती. पुढं पाहायला मिळेल की नाही आपण आता. आणि मागे झालेत फक्त जनार्दन स्वामी, पुढं होईल असं नाही. एवढं कष्ट कोण करणार. कष्ट करी शिवभक्ती करी, भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे, स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी, भजन करी रे भजन करी. दास नित्य जन कल्याणा देय जिजविला, कष्ट ते करता जन्म चालला. जन कल्याणा मातीतून ते सोने पिकविता, भक्त जनातून हिरे निवडिता. मातीतून ते सोने पिकविता, भक्त जनातून हिरे. शिवस्वरूप जगी जो जाण करी, जो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी, भजन करी रे भजन करी. दास म्हणून द्या हो 75 वर्षे. शेवटी शरीर आहे ते थकून जातं. आणि म्हणून शेवटी दवाखान्यात तब्येत बिघडल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामीने सांगितलं की कोणतं पंचांग आणलं, कोणतं महिना आहे मार्गशीर्ष. ह्या लोकांचं महापुरुषांचं असं असतं. येणंसुद्धा विशिष्ट प्रकारच्या मुहूर्तावर असतं आणि विशिष्ट प्रकारच्या मुहूर्तावरच जाणं असतं. साईबाबा दररोज एक वीट उशाला घेऊन झोपायची. एक फळी होती अशी 1 फुटाची, ती अशी दोरींवर बांधायची
आणि तिच्यावर झोपायचे. काही थोडा वेळ, कधी पडले नाही, इकडं पडले नाही, तिकडं पडले नाही. हे आता सर्वेश्वर मंदिराच्या बसायचं किल्ल्यांमध्ये सभामंडपात. जनेश्वराचे मंदिर तेवढ्यावरच झोपायचं बाबा. काही काही माणसं पूर्व पश्चिम झोपले का उठताना दक्षिण उत्तर राहतात. दिशा दाखवतो काय अंतर. सरळ असं वाचलेलं असलं म्हणून मुक्तानंदाचं साहित्य की जो असं उशीला घेऊन आणि नीट झोपतो, एका कुशीवर नाही झोपत, सरळ झोपतो, तो योगी राहतो. आणि म्हणून देव तिथं असा प्रयोग करून पाहिला का जण महादगिरी कसं झोपतो, आपणच झोपून पाहू. 12-1 वाजता एवढा रपकन पडला, सगळे लोक पोरं उठले, एवढा आवाज आला. कारण तो रब्बल होता चांगला. झगडे आडनाव होते, आडनाव पण झेडपासून होतं, शेवटचं अक्षर इंग्रजीचं. म्हणून त्या सांगितलं की मार्गशीर्ष महिना आहे बाबाजी. आता गीता जयंती का आजची, उद्या द्वादशी आहे. आणि मग चला आता आश्रमात घेऊन चला. मला काही खाल्लं नाही, काही नाही, काही नाही. थोडंसं दूध घेतलं फक्त शेवटी, काही नाही. 2-3 दिवस काही नाही. आणि मग आश्रमात आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तसं साईबाबांचं असं ती उशाला वीट घेऊन झोपायचे. आणि कर्मधनु सहयोगांना असे एक मायबहिणी होती बाईजाबाई म्हणून, ती बाबांची सेवा करायची. ती मस्जिद झाडून काढायची, सारसूर करायची. बाबांना काही भाकरी दिल्याशिवाय ते खात नसे. 2 भाकरी बाबांचे पहिले टाकायची, ते कालवण घ्यायची, त्या मस्जिदमध्ये आणून द्यायची. बाबाची पडकी मस्जिद होती आणि बाबा तिचं प्रेमानं खायचे, तिला आई म्हणायची. ती झाडझोड करता करता आणि त्या फळीवर वीट ठेवली असताना झाडझोड करता करता ती वीट फुटली, पडली असं खाली. ती वीट असती. बाबांनी सांगितलं, बाय जा, उद्या काय आहे, उद्या कोण आहे? म्हणजे बाबा उद्या दसरा आहे, चांगली पुरणाची पोळी करून आण मला. पुरणाची पोळी करून आणली. काय असेल तुम्हाला सगळं माहिती. पुढे पुरणाची पोळीचा दुसरा संस्कार माहिती आहे तुम्हाला. आजूबाजूला काय राहतं तुम्हाला ध्यान देत नाही. प्रदोषचं भजे वगैरे सगळं खीर सगळं आणलं. बाबाने तुझ्या हातानं खाऊ घाल. बाबांनी 2 घास खाल्ले आणि बाई जा. आता पुरणाची पोळी नाही, वीट फुटली ना. दसरा होता त्या दिवशी. ती गेली जेवायला आणि मग इकडं जय सियाराम, साईराम 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 साईराम. हो, संत गजानन महाराज. पर हो, चांगला गणपतीचा उत्सव साजरा करा. विदर्भामध्ये गणपतीचा उत्सव पण चांगला साजरा करतात. आणि अक्षय तृतीया पण चांगला मोठा चांगला सण साजरा करा गणपतीचा. आता लोकांना काय वाटलं की बाबा गण आता बोते म्हणतात, तर मग गणेशाची पूजा करत असेल बाबा, गणेशाचं त्यांचं दैवत असेल म्हणून गणगणात बोले. गणपती चांगला उत्सव करा. आणि सगळा उत्सव केला, नाचले गायले सगळं. गणपतीचं विसर्जन झालं आणि सांगितलं सकाळी आता बाबाला निरोप द्या. बाबा पण चालले ऋषी पंचमी दिवशी. किती शेवटपर्यंत आनंद देणार आहे म्हणून बाबाजीचा जन्मसुद्धा आनंद नाम संवत्सर आहे. किती किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरू. प्रसादीकडे घेऊन या पाणी तोडी. महामृत्युंजयाचा अनुष्ठानला बसलेला असताना स्वप्नात दृष्टांत झाला की बाबा मला जायचं आहे. पण अगोदर असं सांगितलं की आपल्याला गणेश जयंतीला जायचं बरं बाबा, गणेश चतुर्थीला जायचं. मग आता गणेश चतुर्थी अजून 1 महिनाभर आहे, आपलं अनुष्ठान होऊन जातं. परमपूज्य गणेश महाराज. आणि पहिल्याच पंचमीला, शुद्ध पंचमीलाच म्हणलं बाबा हे असं कसं, तुम्ही तर मला सांगितलं की मी गणेश चतुर्थी झाला, मग पंचमीला कशी काय गेले? अरे बाबा शरीर आहे,
जेव्हा त्याचं बोलवणं येतं तेव्हा जातो, तेव्हा जावं लागतं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की महाराज हे महात्मा महाराज किंवा असे महापुरुष असतात, त्यांचं जाणं येणं ठरलेलं असतं, त्यांचं कार्य संपलं. प्रभू रामचंद्राचं कार्य संपलं तर शरीरामध्ये जलसमाधी घेतली. आमच्या आता आखाड्याचे लोक जे आता कुंभमेळ्याला महाकुंभ लागला, आता प्रयागराजला आहे, आता पहिला संक्रांतीला स्थान आहे, त्याच्यानंतर वसंत पंचमीला आहे, त्याच्यानंतर मौनी अमावस्याला आहे. आता खूप गर्दी. आम्ही आता नंतर 2 कोटी लोक होते, आता किती लोक असतील, किती माध्यम प्रगट झालं. या माध्यमातून इतका प्रचार वाढला धर्माचा की विचारूच नका. आणि म्हणून द्या हो, काही त्या ठिकाणी घटना घडली साधूची की त्याला जलसमाधी देतात, पाणी त्या वाळू बांधतात देहाला आणि पाण्यात सोडून देतात, मासे खातात. बाबाजी म्हणायचे की अरे गेल्यानंतर याला कावळ्या की दडाने जरी खाल्लं तरी एक रोमांच ठाई शतयज्ञाची पुण्य पायी. एक त्या कावळ्याने टोच मारल्याने 1 मासाचा गोळा काढला तर जेवढे त्याच्यावर केस होते तेवढ्या यज्ञाचं पुण्य मेल्यानंतर मिळतं. म्हणून देह पडो गिरी कपाटी त्याला खाओ कावळे गिधाडे. इतके उदास होते बाबा जनार्दन स्वामी. आणि म्हणून द्या हो, साईबाबाचं सुद्धा असंच आहे, गजानन महाराजचं सुद्धा असंच आहे. आणि स्वामी गुरुदेव श्री गजानन जयगणेश बाबाचं सुद्धा असंच आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीचं तर महाराज मासमाजी मार्ग शीर्षोम ऋतुनाम कुसुमाकर पवित्र अशा महिन्यामध्ये प्रदोषतिथीवर सद्गुरू जनार्दन स्वामींचं महानिर्वाण झालं. तो दिवस आजचा आहे. आजचा दिवस पुण्यार्जन करण्यासाठी महाराज यज्ञामध्ये किंवा इतकं काटकसर करायची बाबाजी खाय प्यायच्या बाबतीत. पण यज्ञामध्ये द्या बाबा कितीला. ब्राह्मणानं सांगितलं 1 किलो तुपला 2 किलो द्या. ब्राह्मणानं सांगितलं इतकं तर त्याला डबल द्यायचे. कुंभमेळ्याला बाबाजीनं सांगितलं जो हातानं करून खातो ना साधू त्याला सर्व शिदा द्या बाबा. आपण भंडारघरावर होतो त्यावेळेस. तर काही साधू यायचे 2 मूर्ती का दीजिए, 5 मूर्ती का दीजिए, 10 मूर्ती. मग जिरे मिळे हळद सगळं द्यावं लागतं. तूप हे ते सगळे दुकानात जेवढं लागतं फराळाला जे स्वयंपाकाला तेवढं द्यायचं. 2-4 दिवसानंतर एक महात्मा आला सद्गुरू जनार्दन स्वामींकडे आला आणि सांगितलं की महाराजजी ये कोण आहे भंडारपे. बोले हमारे चेला है. त्यांच्या भाषेत सांगितलं ये 5 आदमी का बोला तो 5 आदमी काच होता है, 6 आदमी का नहीं. तुम ज़्यादा बोलो ज़्यादा देगा, ज़्यादा बोले तो झूठ हो जाएगा ना, वो झूठा हो जाएगा. मग जितना जितना उतना तो आप आइए लेके जाइए. पहिला कुंभ 78. म्हणून देव अशी लीला आहे या महापुरुषांची, अशी त्यांची. आणि आपण तर फार भाग्यवान आहे. जरी आता 35 वर्षाच्या मुलाला तुम्ही फार भाग्यवान समजतो की आम्ही सांगतो सद्गुरू जनार्दन स्वामीचं आणि चरित्र. तर हे आदिवासी भागातले मुलं म्हणा, आदिवासी आमच्या जालना भागात यांनी श्रद्धा ठेवून सद्गुरू जनार्दन स्वामीचं भक्तिमार्गाचा प्रचार करतायत, भक्तिमार्गाला लागतायत, अनुष्ठान करतायत. हे अतिभाविक आहे. आमच्या संतोषगिरी महाराजाची भाषा सांगायचं की अतिभाविक ज्ञान होय अतिभाविक. त्यांना खरं ज्ञान झालं, समजलं त्यांना. आणि म्हणून देव अशा प्रकारचं सद्गुरू जनार्दन स्वामीचं आणि चरित्र हे साधू संताचं चरित्र जो ऐकतो नीट लक्ष देऊन ऐका. 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगितलं की जन्म कर्मेची मे दिव्यम योमा व्यक्ती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. जे साधू संताचं अशा महापुरुषांचं चरित्र ऐकतो, जन्मकर्माचं वर्णन ऐकतो, सांगणारला तर पुण्य आहेच, पण ऐकणारं जर शुद्ध अंतकरणानं जर ऐकलं तर त्या ऐकणारं त्याच्यापेक्षा परापुण्य आहे. निज भक्त मुख्य कथा आदरे ऐके श्रोता तयाचे भाग्य तत्वता मज शनी वर्णन. देवानं सांगितलं की त्याचं भाग्य माझ्याच्याने वर्णन होणार नाही, असं ऐकणाराला एवढं पुण्य आहे. आणि म्हणून पुण्यतिथीच्या निमित्तानं अशा प्रकारचं संतांचं चरित्र ऐकणं हे अतिशय तुमच्यासारख्या ग्रस्त आश्रमाला अतिशय महत्त्वाचं आहे. हे पुण्यार्जनाचा भाग आहे. सांगणाऱ्याला पुण्य आहे, ऐकणाऱ्याला पुण्य आहे. आणि प्रसाद घेणाऱ्याला सगळ्यात जास्त पुण्य आहे. प्रसाद हे सर्वदुःखानं हानीर शुभ जायते. 2रा अध्याय प्रसन्नते तशुया शुभबुद्धी पर्यवतिष्ठते. नारायण नारायण ओ सत्य नारायण नारायण नारायण.